मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय. अनेकांचे दात वारंवार घासूनही पिवळे असतात. अनेक महागडी ट्रीटमेंट घेऊन सुद्धा पिवळसरपणा निघून जात नाही. दातावरील पिवळेपणा आपले व्यक्तिमत्व खराब करू शकतो. म्हणूनच यावर काही घरगुती उपाय पाहूयात. नंबर 1. मोहरीच्या तेलाचे 7 ते 8 थेंब आणि अर्धा चमचा हळद या मिश्रणाचे दातांवर व हिरड्यांवर 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने मसाज केल्याने दातावरील पिवळसरपणा कमी होतो. नंबर 2. दातांच्या आरोग्यासाठी मसाल्याच्या पदार्थांमधील लवंग, दालचिनी हमखास वापरली जातात. 1 चमचा दालचिनी पावडर, 1 चमचा काळे मीठ, 1 चमचा मध, 1 चमचा लवंग पावडर, कडुलिंबाची काही वाळलेली पाने तसेच पुदिन्याची पाने या सर्वांचे मिश्रण दंतमंजन प्रमाणे आपण वापरू शकतो. नंबर 3. मोहरीचे तेल आणि मीठ यांच्या पेस्ट मसाजने देखील दात पांढरे व मजबूत होण्यास मदत होते. नंबर 4. स्ट्रॉबेरी मॅश करून तिच्या पेस्टने दातांवर मसाज करावा, त्याने दात पांढरे होतात. नंबर 5. बेकिंग सोडा व नारळाचे तेल यांचे मिश्रण यावर प्रभावी ठरते. 1 चमचा नारळाचे तेल आणि 1 चमचा बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून 2 ते 3 मिनिटं ब्रशने दातावर घासा. नंबर 6. बेकिंग सोडा आणि लिंबू हे मिश्रण देखील दात मोत्यासारखे शुभ्र बनवण्यासाठी वापरू शकता. नंबर 7. केळीच्या सालीच्या पांढऱ्या भागाने 2 ते 3 मिनिटे दातांवर हळुवारपणे घासा. नंतर नेहमीप्रमाणे ब्रश करावा. असे नियमितपणे काही दिवस केल्याने दात मोत्यासारखे दिसू लागतात. नंबर 8. लिंबाच्या किंवा संत्र्याच्या सालीने किंवा पावडरीने दात घासल्याने दातांचा पिवळसरपणा निघून जातो. नंबर 9. तुळशीची पानं उन्हात वाळवून घ्यावीत. त्याची पूड तयार करावी. ही पूड टूथपेस्टमध्ये मिसळून दात घासावेत. नंबर 10. ॲपल सायडर व्हिनेगरचा दातांवर ब्लिचिंग प्रभाव पडतो. ॲपल सायडर व्हिनेगर वापरण्यासाठी सुमारे 200 मिली पाण्यात 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळून माउथवॉश बनवा. लक्षात ठेवा, हा माउथवॉश जास्त वेळ तोंडात ठेवू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.